आता वेळ आलेली आहे निकालाची आणि हा निकाल जाहीर झाल्यावर आपल्याला हे कळणार आहे की आजच्या 4 लिटिल चॅम्प्स पैकी कोणती 3 लिटिल चॅम्प्स गाठतायत ती जागा आणि गाठतायत अंतिम फेरी. तर मी 4ही लिटिल चॅम्प्सना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर दोन्ही परीक्षकांना विनंती करते की त्यांनी पण मंचावर यावं. ऋषभ, तू तिथे बसू शकतोस. ऐश्वर्या, पहिलं गाणं तुझं चांगलं नाही झालं. दुसरं गाणं खूप चांगलं गायलीस, म्हणून आम्ही तुला एक चान्स देतोय. यू आर इन. आता उरल्या 2 स्पर्धा आहेत. मयुरी आणि भाग्यश्री. भाग्यश्री, तुझे दोन्ही परफॉर्मन्सेस आजचे अप टू द मार्क नव्हते. आणि मयुरी, तुझे सुद्धा. तुम्ही ज्या लेवलचं गाता त्या लेवलचा परफॉर्मन्स आज इथे दिसला नाही मला आणि राहुल दादाला. आणि खूप जवळ तुमचे मार्क्स होते. काय करायचं, तुमच्यापैकी एकाला कोणतरी जायला लागणार. तुमच्या दोघांमध्येही पोटेन्शियल आहे. काय करायचं सांगा. तुम्ही दोघेही चांगल्या मैत्रिणी आहात. तुला वाईट वाटेल ती गेली तर. आणि मयुरी, तुला वाईट वाटेल का ग? आम्हाला सगळ्यांना वाईट वाटणार तुमच्यापैकी कोणी जरी एक इथून गेलं तर. खूप विचार करून, खूप डिस्कशन करून आम्ही असं ठरवलंय. भाग्यश्री, आणि मयुरी, तुम्ही दोघेही राहणार आहात. त्यामुळे आता अंतिम फेरीमध्ये 13 स्पर्धक असणार आहेत. पण इकडे मला एक सांगावंसं वाटेल की तिकडे जी जागा आहे ती दोघांसाठीच आहे. आणि आता खूप जबाबदारी आहे तुमच्यामध्ये की असं तुम्हाला जर वाटत असेल की आता आपण कोणीच एलिमिनेट होणार नाही, तर असं नाहीये. एक कोणतरी तुमच्यातलं एलिमिनेट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कम्प्लेसंट होऊ नका, रिलॅक्स होऊ नका. हा, सगळ्यांना खूप मेहनत करून स्वतःला प्रत्येक एपिसोडमध्ये प्रूव्ह करायचं. सो भाग्यश्री आणि मयुरी, तुम्ही जाऊन बसू शकता. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.